वैशाखी पुनवेला घडला हा इतिहास, विश्वतारण्या महान मानव बुद्ध आले जन्मास। 12 मे ही बौद्ध पौर्णिमा बौद्ध धर्मीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो। या बौद्ध पौर्णिमेचे महत्त्व, गौतम बुद्धांचा जन्म लिंबोनी आजचे नेपाळ येथे राजकुमार सिद्धार्थ म्हणून झाला। बोधगया येथे पिंपळांच्या झाडाखाली ध्यान करत असताना त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले आणि येथूनच ते बौद्ध झाले। महापरिनिर्वाण कुशीनगर येथे त्यांनी आपले अंतिम निर्वाण घेतले। वैशाखी पौर्णिमेला गौतम बुद्धाचा जन्म, गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती आणि गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण दिन या तिन्ही गोष्टी या पौर्णिमेला झालेल्या आहेत। त्यामुळे बौद्ध धर्मीयांसाठी ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आहे। बौद्ध धर्मामध्ये वैशाखी पौर्णिमेला आजच्या दिवशी काय केले जाते? बौद्ध विहारामध्ये विशेष पूजा, प्रवचन व ध्यान धारणा केली जाते। गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा धनदान दिले जाते। नैतिक आचरणाचे पालन आणि उपवास केला जातो। बुद्धांचे उपदेश वाचणे, ऐकणे आणि आचरणात आणले जातात। गौतम बुद्धांचे काही जीवन संदेश। बुद्ध म्हणतात, ना फार लोभात, ना फार त्यागात, मध्यम मार्ग हाच सुखाचा मार्ग आहे। बुद्धांनी सत्याची पूजा केली आहे। त्यांनी सांगितले की सत्य आणि समजूतदारपणा हेच खरे ज्ञानाचे स्रोत आहेत। बुद्धांनी वर्तमानात जगणं हीच खरी आनंदाची गुरुकिल्ली मानलेली आहे। द्वेषाला द्वेषाने नाही तर प्रेमाने संपवता येतं, हा शाश्वत नियम बुद्धांनी सांगितलेला आहे। बुद्ध सांगतात की जर तुम्ही मनावर विजय मिळवला तर तुम्ही जग जिंकू शकता। बुद्ध म्हणतात, दुःखाचा स्रोत बाहेर नाही, तो तुमच्या विचार पद्धतीतच असतो। तुम्ही जर तुमचे विचार बदलले तर तुमचे जीवनही बदलेल। बुद्ध विनम्रतेचे आदर्श होते। बुद्ध सांगतात, मी सर्व काही जाणतो असे समजणे ही अज्ञानाची सुरुवात आहे। माझ्याकडून वैशाखी पौर्णिमेच्या सर्व बौद्ध अनुयायांना हार्दिक शुभेच्छा। हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा। नमो बुद्धाय।